नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि आज आपण आलेलो आहोत एका वेगळ्या ठिकाणी. झालं असं की मला घरासाठी काही इंडोर प्लांट्स हवे होते आणि मी विचार केला की आपण आज जाऊन खरेदी करूया. किंवा ऑल्सो की खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होतं एक DIY वस्तू बनवायची आहे मला, ज्याच्यासाठी मला नर्सरीत यावंच लागणार होतं. तर मी म्हणलं एकटं जाण्यापेक्षा तुम्हा सगळ्यांना पण घेऊन जाते आणि एक्सप्लोर करूयात ही जागा. तर ही जागा आहे पुण्यातल्या एका अशा ठिकाणी जिथे लांबपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त लांबपर्यंत पसरलेली ही नर्सरी तुम्हाला बघायला मिळेल. आणि लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. पण जर तुम्हाला सुद्धा घरासाठी इंडोर प्लांट्स बघायचे आहेत किंवा ऑफिससाठी बघायचे आहेत, गार्डनसाठी बघायचे आहेत, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कारण ह्या ठिकाणी तुम्हाला तब्बल 30 रुपयांपासून, आय एम नॉट किडिंग, 30 रुपयांपासून तुम्हाला इथे झाडं खरेदी करता येतील. जर तुम्ही पुण्याहून एअरपोर्टच्या दिशेने जात असाल, म्हणजे येरवड्यावरून जर तुम्ही एअरपोर्टच्या दिशेने जाल तर तुम्हाला बघायला मिळेल की ही नर्सरी तुम्हाला वाटेत लागेल. हा जो चौक आहे याला 509 चौक असं म्हणतात. आणि तुम्ही बघू शकाल अगदी थेट लांब पर्यंत हा एक पट्टा आहे. याच्या पलीकडे देखील एक दुसरा पट्टा आहे, तो मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण आपण सुरुवात करूया आधी इथून. ये कौन सा है? पेपरोनिया प्लांट। अच्छा, कितने कितने के? ये 100 वाला। 100 वाले. वाव. हे बघा, हे जे त्यांनी काढलेले आहेत ना, हे अगदी तुम्हाला 100 रुपयामध्ये बघायला मिळतील. आणि और ये इंडोर प्लांट्स आहे. अच्छा, हे इंडोर प्लांट्स आहेत जे की खूप लो मेंटेनन्स मध्ये आहेत. तर अगदी कमी बजेट मध्ये जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला बघायला मिळतील. जर थोडं बजेट वाढवून हवं असेल तर तुम्ही इथे बघू शकाल, ही पण झाडं आहे. तर तुम्ही इथे बघाल की अशी छोटी छोटी रोपं सुद्धा आहेत, इंडोर प्लांट्स आहेत. इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला खूप सुंदर सुंदर अशी कुंड्या बघायला मिळतील घरामध्ये ठेवायला. तर तुम्हाला विविध प्रकारच्या कुंड्या बघायला मिळतील. लाईक हँगिंग पॉट्स देखील आहेत इथे. हे बघा, हे सेक्युलन प्लांट्स आहेत छोटे छोटे. तुम्हाला इथे स्टँड पण बघायला मिळेल. हे सगळे असे स्टँड आहेत वेगवेगळे.
मला पर्सनली घरामध्ये झाडं ठेवायला खूप आवडतात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मला जरी कंटाळा आला तरी मी ह्या नर्सरीमध्ये येते, कारण की ही माझ्या घराच्या अगदी जवळ पण आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही लोकांना भेटायला जाते किंवा मला असं वाटतं की आज ह्यांना भेटायचंय आणि आपण बऱ्याचदा काही ना काहीतरी घेऊन जातो, तर मी मॅक्सिमम टाईम ट्राय करते की मी त्यांना गिफ्टमध्ये कुठली तरी झाडं किंवा एक असे छान पॉट्स वगैरे देऊ, ज्याच्याने त्यांनाही बरं वाटेल. मला असं वाटतं तुम्ही जर ह्या दिवसांमध्ये झाडं लावली ना, म्हणजे पावसाळ्याच्या सीझनमध्ये झाडं लावली, तर जनरली असं होतं की खूप छान मॉइश्चर सुद्धा आपल्या वातावरणात असतं. त्यामुळे त्या झाडांना खूप छान मॉइश्चर मिळतं, जेणेकरून जर चुकून कधी असं झालं की आपल्याकडनं पाणी नाही दिलं गेलं, तर आपण खूप ती जगतात बऱ्यापैकी. आणि आता अजून एक असं ठिकाण आहे जिथे मी खूपदा येते आणि मी झाडं नेहमी इथून घेते, ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्यांच्याकडे ना खूप सुंदर असे स्टँड्स आहेत अवेलेबल वेगवेगळ्या डिझाईन मध्ये. आणि हे सगळ्यात माझं फेवरेट जे ऑर्किड हा जो प्रकार आहे हा मला प्रचंड आवडतो. आणि ह्याची फुलं जवळजवळ महिनाभर टिकतात, म्हणजे आली की जवळजवळ महिनाभर असतात. तर ह्याच्यामध्ये ना हे खूप कलर येतात. तर आता मी जो बघते तो हा व्हाईट आहे, हा जो आहे हा नेहमीचा आपला ऑर्किड. इंडोर के लिए कौन से प्लांट्स है भैया? इसमें क्या करेंसिया है? स्नेक ये हाँ, हे बघा. इसमें क्या गया, करेंसिया लग गया, तितली लग गया, डायपर लग गया। और मॉन्स्टर है क्या आपके पास? मस्कारा भी है। क्या रेंज में है ये? ये 150 तक लाएगा, 120 का है, अच्छा 150 का आएगा। ये 220 का है, वो 200 तक आएगा। अच्छा. म्हणजे अगदी 100 रुपयापासून, म्हणजे 150-200 रुपयापासून आपल्याला इंडोर हे प्लांट्स बघायला मिळतील. आणि छान बऱ्यापैकी मोठे आहेत हे, म्हणजे असे खूप लहानही नाही आहेत. त्यामुळे एक कॉर्नर तुम्ही खूप सुंदर पद्धतीने सजवू शकतात. याच्याच मध्ये ही छोटी पण आहेत. ये कौन सा है? तारा सिंह, तारा सिंह, हाँ? तारा सिंह, तारा सिंह। ताड़ा सिंह. हाँ। अच्छा. और कौन से वो वाला? जीजी प्लांट है। हाँ जीजी प्लांट है, जीजी। जी जी. और ये जो पॉट्स है, ये क्या रेंज से है? 350 का हो, 300 तक आता है इसमें। अच्छा. तर साधारण 300 पासून तुम्हाला. वैरायटी का उसमें आता है। अच्छा, 300 रुपयापासून सुद्धा ये मिळतील. जो है ना, इसमें 3 वैरायटी आता है, जिसमें 300, 200, 150 तक आएगा। अच्छा. और ये छोटा वाला जो घर में ऐसे. हाँ, इसमें वही 150 वाला है। अच्छा, हे 150 रुपयापासून तुम्हाला मिळतील. जर ऑफिससाठी तुम्ही बघत असाल तर मला असं वाटतं की हे सगळ्यात बेस्ट. हे बघा, हे पाम ट्री आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला हवे त्या साईज मध्ये तुम्हाला घेऊन जाता येतील. हे बघा, ह्या पानांचे ना शेपच खूप छान असतात. हे बघा, ही छोटी छोटी काही छान फुलं असलेली ही रोपं आहेत, जी अगदी 30 रुपयांपासून सुरू होतात. तर ना बऱ्याचदा असं होतं की आपण खूप आवडीने आणि खूप उत्सुकतेने बरीच सगळी झाडं घरी घेऊन जातो आणि होतं असं की त्याला व्यवस्थित पाणी किंवा पोषण जे द्यायची गरज असते त्याची आपल्याला माहिती नसते. आणि हल्ली इतकी फॅन्सी फॅन्सी झाडं निघाली आहेत,
पण होतं की काय की त्यांना पोषण दिलं जात नाही, कितपत पाणी हवे हे माहिती नसतं आणि ती मरून जातात. तर आज मला हे दादा भेटलेत की जे आपल्याला खूप सुंदर पद्धतीने ही सगळी माहिती देणार आहेत. तर नमस्कार दादा, नमस्कार, तुमचं नाव? मी शुभम भुसारी. तर आपण आज जाणून घेणार आहे का झाडांच्याला फुलं लागत नाही, मर रोग होतीये, फळं लागत नाही, ग्रीनरी वाढत नाही, तर त्यासाठी काय उपाय आहे? तर यामध्ये पांढरी मुळीची तेवढी वाढ नसते, तर त्यासाठी आपण घेऊन आलोय भुसारी ॲग्रो वर्मी कंपोस्ट. तर अच्छा. भुसारी ॲग्रो वर्मी कंपोस्ट मध्ये ट्रायकोडर्मा ॲझोस्पिरिलम असे 2 बॅक्टेरिया ऍड केलेले. तर ज्या बॅक्टेरियामुळे जसं ट्रायकोडर्मामुळे झाडांची मर रोग होत नाही, फंगस अटॅक स्टॉप करतं मातीतलं. त्याचबरोबर ॲझोस्पिरिलम मातीमध्ये जे न्यूट्रिएंट असतात तर ते ऍक्टिव्ह करून अपटेक करायचं काम करतात. अच्छा. त्याचसोबत हे सर्व न्यूट्रिएंट तर वर्मी कंपोस्ट मध्येच आहे. अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट मधील सर्वात मोठा एक ब्रँड आहे, एका टायमाला 1 लाख पाऊचचं प्रोडक्शन चालतं. तर अच्छा. हा ब्रँड आता आपल्या पुणेकरांसाठी उपलब्ध झालेला आहे मार्केटमध्ये सर्व नर्सरीत हा ब्रँड उपलब्ध आहे. एकदा आवश्यक ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला अजून ह्याची माहिती हवी असेल तर मी नक्की डिस्क्रिप्शन मध्ये ह्यांची वेबसाईट आणि ह्या प्रोडक्टची सगळी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेलच. आणि मला असं वाटतं की ह्याच्यामुळे आपली थोडीशी जी झाडं आपण घरी आणून त्याची देखभाल न करता मारून टाकतो, ती आम्हाला असं वाटतं की आता ह्याच्यामुळे थोडंसं तरी आमची झाडं जगतील. इथे ना तुम्हाला इतकी व्हरायटी मिळेल ना झाडांची, तुम्हाला असं वाटेल की आपण काय घ्यावं आणि काय नाही. आणि माझं कायम असंच होतं. हे बघा, सुंदर वाटतंय. मला असं वाटतं की घरामध्ये ना खोटी झाडं ठेवण्यापेक्षा ना अशी खरी झाडं आपण जर लावलीत तर त्याची एक वेगळी मजा आहे. आणि ऑल्सो की ती थोडी लाईव्हली वाटतात. म्हणजे अगदीच खऱ्याची मजाच वेगळी आहे. म्हणजे मी अगदीच प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर खऱ्याची मजाच वेगळी आहे. तुम्ही बघितलं का काय दिसतं मला आता? खूप सुंदर असं छोटासा मूस आहे इकडे. तर आजच्या या ब्लॉग मध्ये माझा एक नवीन मित्र झालाय. बघा, अजून एक छोटं पिल्लू आहे. वाव. पुढच्या वेळेस पासून तुम्ही सुद्धा जर कोणाकडे जाणार असाल ना, तर इतर काही गिफ्ट देण्यापेक्षा जर अगदीच तुम्हाला नाही सुचलं तर तुम्ही झाडं नक्की द्या. जेणेकरून ती जी आठवण आहे ती कायम राहील. रोज ते पाणी देताना त्यांना तुमची आठवण येईल आणि ही खूप सुंदर आठवण असेल. त्यामुळे आय वुड ॲक्च्युली रेकमेंड गिफ्टिंग प्लांट्स टू ऑल दोज पीपल हुम यू ऑलवेज मीट. जे बाकी नर्सरीमध्ये मी नाही बघितली, ही अजून थोडी वेगळी पॉट आहेत. तर ही चिनी मातीची पॉट आहेत, जड आहेत चांगली. आणि हे टेक्स्चर आणि हा कलर खूप सुंदर आहे. मध्ये सुद्धा ना खूप छान छान व्हरायटी बघायला मिळते. तर ह्या रोडची ना ही अर्धीच नर्सरी आज मी कव्हर करू शकले. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला जर यायचं असेल तर बराच वेळ काढून या आणि तुम्हाला मजा येईल इथे शॉपिंग करताना. कारण की वेळ कसा जातो अजिबात कळत नाही. आणि जसं मी म्हणाले की काय घ्यायचं आणि काय नाही, तर तुम्ही येणार असाल तर तुम्ही कार घेऊन या. नाही तर डेफिनेटली तुम्ही जाताना तुम्ही हे डिलिव्हरी सुद्धा देतात. काही ठिकाणी तुम्ही जर बघितलं, जर तुम्ही मोठ्या प्रमाणात झाडं घेतली तर ते तुम्हाला डिलिव्हरी सुद्धा देतील. अँड असा होता आजचा दिवस. तर आता मी माझ्या इंडोर प्लांट्सची काही शॉपिंग करते आणि तुम्हा सगळ्यांची
ह्या ब्लॉगमध्ये रजा घेते. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये परत भेटूया. मला कमेंट्समध्ये सांगा पुढचा ब्लॉग तुम्हाला कशावरती आणि कुठल्या रिलेटेड बघायला आवडेल, आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा. अँड भेटूयात. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक नक्की करा. आलाच आहात तर प्लीज यार, एवढं तर तुम्ही करू शकता ना.